माझं नाव रमेश दगडू गोडशे, राहणार मरकळ, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणचा रहिवासी असून मला 2018 मध्ये काही बीपी माझा वाढला असल्यामुळं माझ्या बंधूंनी मला सांगितलं की बुवा माधवबागमध्ये जा, संभाजीराव गोडशे. आणि त्यांनी सांगितल्यानंतर माझे एक दुसरे मित्र होते, काबरा सर, तर त्यांना सुद्धा हृदयाचा त्रास होता. तर ते माधवबागमध्ये येऊन 90% त्यांना सांगितलं तर ऑपरेशन करावं लागेल. परंतु ते ब्लॉकेज डॉक्टरांनी सांगितले 90% आहेत, परंतु त्यांनी माधवबागची औषधं घेऊन त्याच्यावर मात केली आणि ते पूर्णपणे समाधानी जीवन जगले. त्यांचा अनुभव घेऊन माझी बीपी वाढली होती आणि म्हणून त्यांचं ऐकून, दोघांचंही ऐकून मी माधवबागमध्ये आलो. आणि माधवबागमध्ये आल्यानंतर मला माझी पंचकर्म ट्रीटमेंट केल्यानंतर माझी बीपी नॉर्मल झाली. आणि नॉर्मल झाल्यानंतर करोना आला. त्याच्यानंतर मला थोडे दिवस मी ती ट्रीटमेंट केली नाही. आणि थोडे दिवसानंतर सातत्याने मी महिना 2 महिन्यांनी या ठिकाणी येत असतो. आता सुद्धा मला थोडा शुगरचा नॉर्मल त्रास जाणवला, म्हणून पुन्हा मी माधवबागला जॉईन केले आणि माधवबागची औषधे घेऊन मी आता समाधानी आहे आणि मला फरक जाणवतोय. त्याच्यामुळे ह्या सर्व माधवबागच्या टिंगरेनगर शाखेच्या सर्व डॉक्टरांचं, त्याचप्रमाणे तिथल्या कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. आणि आमच्यासारख्यांना हा आधार असल्यामुळं मी त्यांचं स्वागत करतो. अनेक रुग्णांना याचा फायदा होत आहे आणि हे सर्व रुग्ण या माधवबागमध्ये हृदयासाठी, बीपीसाठी, शुगरसाठी याचा लाभ घ्यावा ही विनंती.